ಭಾರಿ ಚಂದ ರಾಮಸमुद्रा लागीं भारी चंद कोरून उल्लोचें कवन सांगचें आमगेलें कांतावर शिवानंद शेणै मामा हांगा राबल्यांची. तांणी सदई एक विशय सांगताची आमी खंयचेय एक संस्थेंतू एटेंडराला कशी उलयताची की तशी मॅनेजराला उलत न्हय म्हूण सांगून जेवो कोणाला उलत जाल्यार एक रितीरी उलोवका म्हूण सांगून जाल्यार केलो विशय आमी सांगतना आमी कशी सांगताची म्हणलें वयर त्या संदर्भा समजावन आमी तांगेलें कोणा आमी सांगता तांगेलें मना वर्तसल उतर आस म्हूण जाल्यार तो मनुष्य उतरांत वयर पडटा म्हूण सांगून ताका एक शिवानंद शेणै मामू एक काणी सांगता आयकुया. पळय विद्या शिकता ती हायर एज्युकेशन पुराता ती तांणी खंयची खंयची कंपनी तांणी काम करता ती जाल्यार इंटरव्यूनी आपयता ती आमी उलयतना ಸ್ವಲ್ಪ आमगेर उतरस पडा सीदा तोंडा दाखोवन भायर घालची न्ही ते मस्तका वयर न्हू मस्तका दाखोवन भायर हाडका म्हळ्यार ते मेजरमेंट करता तें उतर समूह ते पुरा ते मस्तका दाखोवन तांणी उलयतलो म्हणजे सीदा तोंडा दाखोवन उलयत न्ही. विशय कसो म्हळ्यार फुडें कालतो ही एक काणी इवी म्हगेली अन्नाली काणी आज सांगची हांव 3 काणी म्हगेली अन्नाली काणी ही काणी म्हगेली आन फुडें आमकां सान आसतना सांगता आशिल्लो चेडा विद्या मात न्ही बुद्धी जावका म्हूण. विशय कसो म्हळ्यार फुडें कालांत गुरुकुला शिक्षण आतांच्या म्हणके इंग्लीश मिडियम हें ते फीस आनी भरची म्हूण ना ते फीस गीस कसल ना पट्टा समेत खावची वेवस्था थंय आसा जाल्यार पुरो शिकवण जाले नंतर गुरून कशें की निमगे ते किंचित ते गुरुदक्षिण म्हूण तांणी दिवका थंय कशें म्हळ्यार आतांच्या म्हणके मेगेल चेल्लो इंजिनियर जावका मेगेल चेल्लो CA करका म्हणून हावस वापसूल अशे प्रकार जावच न्ही. हे चेडवांक कसले म्हळ्यार चेडवाले टॅलंट आसा ते गुरून पळोवन तांकां तसले रिती शिक्षण दिता ताणें. एक पद कसो जाता म्हळ्यार ज्योतिश्य शास्त्र शिक्षण केलेले 3 जाण चेडवांक गुरू आपयता आनी सांगता तुमगेलें शिक्षण आज परिपूर्ण जाल्लें तुमी आनी जीवन करच्याक बाध्य जावन तुमी तुमगे स्वंत जीवन तुमगेले पांयार राबून तुमी जीवन करयेत तुमी खंय जे वचून जीवन करयत जाल्यार तुमी 1 वर्स तुमगेले कमायेंत अर्धांक आश्रमा दिवका तेची म्हगेली गुरुदक्षिणा. तुमगेले 1 वर्स तुमगेले कमाई किसो म्हूण आसा ते लेख गिका पर आमी गुरू तुमगेला निमगेचे येना तुमी लेख दवरका ताजे अर्धांक दिवका वता 3 जाणे 3 दिकान वता ती एकलो सीदा तागेले गांव वचून तेची ज्योतिश शास्त्र सांगू बेसता दोनीच्यो गांवांत कशें मेळटा बा गांवतले कसो रुपये आसा म्हणून सीदा तो पेंटा वचून ज्योतिश शास्त्र शिकता वता तिदीच लेखता पळय पेंटा जो हडलें जो कसले मेळ्ळ्यार 2 मुखार तांचो अर्ध गुरू दिवचे म्हळ्यार गुरूक आमी कसो दिवेत रायाले गेले पूण रायान भरपूर दिल्यार ते आमी गुरूक दिवेत पळय म्हणून सीदा रायाल आसतना वता वचून थंय येद्र आशिल्ले ते गेट तुगेले रखवाले लागी अशेशी हांव अमकी गुरू शिष्य म्हाका रायाले आसतना तूं एक थोडे उलयचें आसता रायाले एक म्हगेले विनंती आसतना रायला सांगता ताका आसतना आपण सांगता हांव अमकी गुरू लो शिष्य हांव आजी ज्योतिश्य शास्त्रांत प्रवीण जाला म्हूण म्हाका आमगेले गुरून जीवन कशें कशें पेटयलां तुमगेले कसले एक तुमी परीक्षा करता जाल्यार म्हगेले विद्वत परीक्षा करता जाल्यार तुमी करयेत. राय ताका बेस म्हणटा थंय आसतना सकयल आशिल्ले तेगेले एक जातक आशिल्ले कारण तीच ताका पळय हें जातक पळय कशें पळय तो जातक पळयता कोणाली हें म्हणटा कोणाले आसो कशें आसा दळिद्र जातक असल जातक कोणाकय एकले जातक दळिद्र म्हळ्यार कसो आसा शे अनिश्ट जातक आगेले एक जीवन हें आगे दोळे येद्रक आगेले चेडू बाळ बरोबर जाता म्हणून राय पण बडा शाडू जरा केले म्हणटात रे हे देवा म्हळ्यार तागेले जातक ते म्हणटना कसं उलयता म्हण सीदा ताका सीदा थंय दाखोवन पेटताय जैलाक आनी तशी ಸ್ವಲ್ಪ काळा नंतर 1 वर्स जाता 1 वर्स जाले नंतर
हे दोग जाणे गुरुदक्षिण दिता ती तिन्नीच येनी गूर हंगिಲ್ಲ ನಿಮ್ಗಿತ್ತ ನಾ ತೊಕ್ಕಿದ ಎಲ್ಲ ಅಸ್ತಾನ ಒತ್ತು ಮಣ್ಣು ಚಮಕಲ್ಲ ಒಯ್ವೆ ನೋಡು ತಕ್ಕ ಸೊದ್ದಿತ ಗೂರ್ ಎತ್ತ ಹಂಗೆತ್ತನ ತಕ್ಕಳ್ತ ಓ ಜೈಲ ಬಿತ್ತರಸ್ಸ एक वर्ष तकून जैला भितर कारागृह तस ते येता सिधा आसतना वचून राया का हे गुरु वैरी भक्ती आसा एक विश्वास आसा तो ताका आपयता ताका अतिथी सत्कार करता कडेरी कसो विशय म्हूण कांय ना म्हाका एक तुमगे निमित्त एक काम जावका कसो एक म्हगेले एक शिष्य हांगा कशें की तागेले कशें की अचातुर्या निमित्त तुमगे कारागृह आसा म्हण आयकलो न्ही जावन तो सांगू तुमी दय दवरून म्हाका ताका एक तुमी थंय बिडगड करता म्हणून राया के कसो एक वर्ष ताका मन कतास रे आनी कशें की सांगला पळय जळीत जातक म्हणून म्हणटना आगेले निमगे म्हण जातक काण आगेले दिता तुमी तागेले गूर न्हू हे एक जातक कशें आसा म्हण पळयात म्हणून तेन्ना गुरू करता हो अंत सिरकार हो पातला एक जातक कोणी कसले म्हणले बाय म्हण ना तशें न्ही कशें आसा म्हण बाटला जातक कसले कसो मनशान देवाला निमगेचें आयुश्य मनुष्य म्हाका मरणा नाका म्हण निमगे पावचें जाल्यार तशें जायना तें जाल्यार आयुश्य परिपूर्ण जावका म्हण परिपूर्ण आयुश्य सका आयुश्य निरंतर आख्ख तुगेलें मनोबल हें तें पुराय आगेलें गट्टी जावन आसता कांयच ना कितली आयुश्य आगेलें गट्टी म्हळ्यार आगेलें चेड म्हणल्यार चेड आयुश्य आसता रायक भारी खुश जाता म्हणून ताका अर्थ जायनी कुठले ताका सोडोन हाडटा ती सोडोन हाडून वो भायर येयलो ताका गुरू ना हांव तूं आतां हांगा उरलो नाका मरे सुरे एक पन्ना आमी हांगा दोग भायर वचया म्हणून भायर वचून गुरू म्हणटा न्ही शिष्य म्हणटा हांव कसो चूक केला हांव करेक्ट सांगा न्ही म्हणून तूं करेक्ट सांगला वय जाल्यार रे तूं सांगची रीत समना तूं करेक्ट सांगला जाल्या निमित्त तुका तुगेलें विद्या परिपूर्ण जाला जाल्यार तुका लोकाक ज्ञान ना तूं अनेक वर्स हांगाचे आश्रमा बसून लोकाक ज्ञान एक सीक म्हळ्यार विशय कसो वचो तान सांगिल्लें आनी सांगिल्लें एकच विशय एकूच ताणें आगे दोळे चेडू बाळ मरत म्हणाले हां चेडू बाळा पशी चेड आयुश्य आसा म्हणाले जाल्या निमित्त हें तुमकां कशे खातीर हांव सांगता म्हळ्यार खंयच्यो विशयो प्रकट करतना ते असल्या बडके करची न्ही ताका कशी करी येता म्हण आलोचन कोण करका जाल्या निमित्त ते आमकां जीवन आमकां चांग जीवन मेळटा जाल्या निमित्त ही काणी आयकलेली तुमकां सर्वांकय धन्यवाद.